आपला पाठलाग करताय का? आपलाच पाठलाग करताय ना? नाही सेठ, अरे आम्ही कशाला पाठलाग करू? आम्ही पाठलाग नव्हतो करत. मी वस्त्र तू बोल ना. ही काय बोलू आता? ते ब्रो ते जस्ट काय काम नंदा नसिंग ना. तू जस्ट बाईक कार्डिंग अँड फिरिंग हिअर देअर. बट आता गोईंग ना. नो थांबिंग. नंद्या चल चल पटकन. थांबा. आपल्या मागावर आहेत ना तुम्ही लोक? पाठलाग करताना आपलं सांगा, कोणाच्या सांगण्यावरून करता? नाही शेठ नाही. अरे पाठलाग वगैरे नाही करत. आम्ही कशाला पाठलाग करू तुझा? अरे आम्ही तर तिथे हा ते बोललो ना तुला. अरे जस्ट फिरिंग हिअर देअर. नॉट पाठलाग बिटलाग नथिंग. अरे भावांनो, आपल्या काळजीपोटी हे करताय ना? माहिती आपल्याला, म्हणून आपल्या पाठीपाठी येत आहे. आपल्यावर लक्ष ठेवायला, आपलं काय होऊ नये, आपल्याला काही वाईट होऊ नये ना. माहिती आपल्याला. हो सर. पण ब्रो, तुझी काळजी फक्त आम्हीच नाही करत हा. शक्ती मॅडम भरपूर काळजी करतात तुझी. अरे ऍक्च्युली ना त्याने सांगितलंय तुझ्यावर वॉच ठेवायला. अच्छा, अरे ठीक आहे. किती काळजी करता रे ते लोक आपली. कशाला टेन्शन घेता? आपल्याला काय होणार आहे? काय नाही. आजपर्यंत काय झालं नाही तर आत्ता होणार आहे. टेन्शन नका घेऊ, आपण एकदम ठीक आहे. हा चला जा, आपापल्या कामाला जा. हो शिस्ता. शेठ तू पण काळजी घ्या. अरे हा चला. ए ब्रो, पण काय झालं तर फोन करणार ना आपल्याला? अरे तुम्हाला नाही तर कोणाला फोन करणार आपण? तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे का आपल्या या जगात? हा सर जा. हा टेन्शन नका घेऊ. जा. हा हा बस. चल ब्रो बाय. चल येतो आम्ही. टेक केअर बाय. चल सर. ही शक्ती तर आपल्या हात धुवून मागे लागली आहे. मोहिनी या शक्तीचं काहीतरी करायला पाहिजे. मोहिनी काहीतरी करायला पाहिजे. का मला माझ्या शक्ती साथ देत नाहीयेत? का मला संकेत मिळत नाहीये? का मला संकेत मिळत नाहीये? माझ्या शक्तीमुळेच मला संकेत मिळाला होता की तो साज शृंगार माझ्यासाठी भेटणं किती महत्वाचं आहे. मग ते शृंगार कुठे ते शृंगार? मला ते शृंगार पाहिजेत. हे माझ्या मायावी शक्तींनो, मला ती जागा दाखवा. तो शृंगार कुठे? मला ती जागा दाखवा. मला जागा दाखवा. हे माझ्या मायावी शक्तींनो, मला ती जागा दाखवा. नाही काही करू मला ते दागिने सापडले पाहिजेत. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. शृंगार सापडला ना की या कलियुगातल्या मायावी शक्तींची राणी होईन. राणी. सकळ
सारी दुनिया माझी गुलाम असेल, गुलाम. आणि तो चिटकुबा, तो पण माझा गुलाम. कुठे ठेवली मी ती अकाउंट्सची फाईल? इथेच कुठेतरी ठेवली होती. मला ती जागा दाखवा, मला जागा दाखवा. भद्रा मॅमचा आवाज? त्या का ओरडत आहेत? भद्रा मॅम, भद्रा मॅम, भद्रा मॅम. शक्ती, ती इथे खाली असेल. भद्रा मॅम, भद्रा मॅम. हे सगळं लपवलं पाहिजे. तिला दिसतं का म्हणे? भद्रा मॅम. शक्ती, अगं तू इथे? हो, मला तुमच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही का ओरडत होतात? अगं अगं तू उंदीर, किती हैराण केलं त्याने मला. त्यालाच हाकलत होते मी. उंदराला हाकलत होतात? हो. अंधारात का हाकलत होतात? लाईट लावायचा ना रूमचा. अगं लाईट लावलाच होता. ते मी अंधारात उंदराला कशी हाकलावेन? अगं हाकलून झालं माझं. लाईट बंद करून मी निघालीच होते, तेवढ्यात तू आलीस. खरं हे काम ना मी कोरोनाला सांगितलं होतं, पण तो एक काम धड करेल तर म्हणून मला करावं लागलं. तुझं काही काम होतं का? नाही, मला ना त्या अकाउंट्सची फाईल शोधायची होती म्हणून मी इकडे आले होते. अच्छा, तुमच्याकडे आहे का ती फाईल? अगं ते खाली आहे, खालच्या कपाटात आहे. अच्छा, बरं, ठीक आहे, बघते मी. हो, तू जा, मी हे सगळं बंद करून येते. तू जा ना खाली, मी हे सगळं बंद करून येते. मी खाली. हा हा, अजून काही काम नव्हतं ना? नाही. बरं बरं, मी येते सगळं बंद करून. ना सगळं कोशी करून ते अलमकर मला सापडायला पाहिजेत. चेक्कवापेक्षा शक्तिशाली व्हायचंय मला. शक्तिशाली व्हायचंय मला. मला ते अलंकार शोधले पाहिजेत मला. मस्त रे. शेट तर व्यवस्थित वाटला मला. मग शक्ती मॅडम ना त्याच्यावर संशय काय येतोय? आय डोंट नो ब्रो. बट ब्रो, शक्ती मॅडम ना व्हॉट सांगिंग? आपण ते एव्हरीथिंग ब्रोला सांगून टाकलं. हो ना. ए ब्रो, अरे शक्ती मॅडमचाच कॉल आहे. आता काय? आता मी नाही एकटा ऐकणार काय ते. तू घे. हॅलो. हा शक्ती मॅडम बोला. हाय, हॅलो. काय रे, काय अपडेट? व्हॉट इज दिस मिनिंग? अरे शिवाच आहे. तुम्ही लक्ष देताय ना त्याच्यावर? हो, आय एम वॉचिंग देअर. म्हणजे आम्ही त्याचा फॉलोअप केला बरोबर, पण शक्ती मॅडम त्याला कळलं आम्ही त्याचा फॉलोअप करतोय ते. अरे देवा,
मग आता तुम्ही काही सांगितलं नाही ना त्याला? हो हो, म्हणजे त्या शक्ती मॅडम आता त्याला सांगितलं की तुम्हीच त्याच्यावर फॉलोअप करायला सांगितलंय म्हणून. काही काय करता रे तुम्ही? असं खरं सांगायचं असतं का? आता त्याला माझ्यावर संशय येणार. शक्ती मॅडम, नंदू सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? नो 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 नो, डोंट वरी. आय एम टेलिंग की तुम्ही त्याची केअर टेकिंग करता म्हणून सांगितलं सगळं. तुम्ही सांगितलं आणि त्याने विश्वास ठेवला. मिंडो का आता तुम्ही? तो आपला ब्रो आहे ना. मग हे बघा, गप्प बसा आता. मला सांगा, कुठे गेलाय तो? काही बोललाय का? नाही नाही, म्हणजे तो काहीच नाही बोललाय कुठे गेला ते. फोन ठेवा आता. काय करणार आपण? हे काम धड नीट करता येत नाही. शिवा नेमका कुठे गेला असेल? ये शिवा ये. हे बा चेटकोबा, बोल काय आहे? शिवा, मी तुला मुद्दामच बोलावलंय. आपल्याला आता जरा घाई करावी लागणार आहे, कारण ती मूर्ख भद्रा आणि तिचा नवरा यांच्यावर माझा आता कणभरी विश्वास उरला नाहीये. काही होणार नाही त्यांच्याकडून. त्यामुळे आता सगळी धुरा तुला व्हायची. तू फक्त हुकूम दे चेटकोबा. तुझा आणि शक्तीचा विवाह संपन्न होण्यासाठी आपण काही करू शकतो. तू बोल. शक्तीला उचलून इथे तुझ्या समोर उभी करू का? नाही, त्याची काही गरज नाही. माझ्या डोक्यात जरा वेगळा विचार सुरू आहे. कसला विचार? तुझा आणि शक्तीचा विवाह होणार. हे काय बोलतोयस तू चेटकोबा? शक्तीसोबत तर तुझा विवाह होणार आहे, मग मध्येच आपण कुठून आलो? हो, शक्तीबरोबर विवाह माझाच होणार, पण शक्तीचा पती म्हणून विवाहाच्या मंडपात पाटावर तू उभा असशील. आणि विवाह मंडपात असं काहीतरी घडेल त्या क्षणी की शक्ती वरमाला माझ्या गळ्यात घालेल. आणि बघ, शक्तीचा आणि माझा अशुभ लग्न सावधान. चोवीस घटिकात, येत्या 24 घटिकात शक्तीला लग्नाला तयार करायचं तू. 24 घटिका? बा चेटकोबा, 24 तासात शक्ती लग्नासाठी तयार होईल? नाही, कदाचित तुझ्यावर संशय असल्यामुळे नकार देईल, पण शक्तीला लग्नासाठी तयार करणं हे आता तुझ्यासाठी एक आव्हान आहे असं समज. कामाला लाग. दचकलीस तू? अरे तू असा अचानक इथे आलास, काही कळवलं नाहीस, फोनही नव्हता केलास. तू आपल्याला न सांगता देवळात जाऊ शकते, मग आपण इथे येऊ नाही शकत? असं का बोलतोयस? अरे गंमत केली ग. खरं तर आपण तुला काहीतरी सांगायला आलो होतो. हा, खरे काय झालं? शक्ती, आपल्याला परत तो चेटकोबा दिसला. आपण त्याचा पाठलाग केला, त्याला पकडायला गेलो तर तो अचानक छुमंतर पण झाला. आपल्याला समजत नाहीये तो आपल्याला असं का दिसतो, काय करायचं नेमकं त्याला. त्याला आपल्याला घाबरवायचं आहे का?
तर आपल्याकडे कुठली दैवी शक्ती नाही आहे ना त्याच्यासारखी मायावी हैवानी शक्ती. त्यामुळे त्याच्याशी आपण दोन हात पण नाही करू शकत. तुझा विश्वास नाही बसत आहे का आपल्यावर? नाही नाही बा, तसं तसं काही नाही. मी जरा कामाचा विचार करत होते. मी त्या रिसॉर्ट्सच्या अकाउंटच्या फाईलमध्ये ना जरा डिफरन्स आहे, तोच जरा चेक करत होते मी. काय मग कधीचा मुहूर्त काढलाय? पुढच्या महिन्याचा. आप्पा, सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचे बरं का? यायचं म्हणजे काय, येणारच. हो, आणि आदल्या दिवशी हळद ठेवली या तर हळदीला या. हो हो, नक्की येणार. आता तुम्ही एवढ्या आठवणीने आम्हाला पत्रिका दिलीत, खूप बरं वाटलं. हा, आपल्या माणसांना विसरून कसं काय चालेल? हो विजयलक्ष्मी ताई, तुमच्या मुलीबद्दल ऐकून फार वाईट वाटलं हो. म्हणजे काय झालं हो तिच्या लग्नाचं? तिचा साखरपुडा मोडला असं ऐकलं होतं. म्हणजे बघताय ना लग्नाचं तिच्या? अहो, साखरपुडा मोडला नव्हता. काही अडचणी आल्या होत्या. म्हणजे नक्की ना? काय बिनसलं वगैरे नाही ना? नाही नाही नाही, काही बिनसलं नव्हतं बघा. अहो मग वाट कसली बघताय? उडून द्या ना लग्नाचा बार. जास्त दिवस मुलीला घरात ठेवणं बरं नाही. वय झालं की मुली रखडतात हो. आणि हल्ली तर पोरापोरींच्या अपेक्षा किती वाढल्या आहेत. पोरांची लग्न म्हणजे अगदी तारेवरची कसरत झाली आहे हो. हे काय पण बोलतेस? कुठे काय बोलावं कळत नाही का? चला निघतो. अयो, यांच्या मुलाचं लग्न ठरलं तर त्यांनी आनंद करावा ना. दुसऱ्यांच्या मुलाची काळजी कशाला करतात म्हणते मी. विजयलक्ष्मी, तू उगाच रागा करून घेऊ नको ग. अयो, त्रागा करू नकोस म्हणजे काय? तुम्हाला सांगते, मला ना या दळवी काकू अजिबात आवडत नसतात. उगाच आपलं दुसऱ्यांच्या घरी ढवळाढवळ करत असतात बघा. ते ज्या काय सांगत होत्या ना ते रास्तच होतं बघ. विजयलक्ष्मी, आपण आता आपल्या शक्तीच्या लग्नाचं मनावर घ्यायला पाहिजे. जास्त उशीर करून नाही चालणार. बरोबर बोलताय बघा तुम्ही. शिवा आणि शक्ती बरोबर आता बोललंच पाहिजे. काय झालं एवढं? आपणच आहे, भूत नाहीये. हा नाही, काय नाही. शिवा, तू कॉफी घेणार आहेस का? नाही, नको. शक्ती, आपल्याला जर त्या चिटकोपाशी दोन हात करायचे असतील ना तर आपल्याला लवकरात लवकर एकत्र यायला पाहिजे. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे लवकरात लवकर, एकदम 24 तासाच्या आत आपल्याला लग्न करायला पाहिजे. आप्पा भाऊ, ताई अचानक कसं काय येणं केलं? नाना भाऊ, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याकडे. असं होय? हा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा आणतो. हा, नाही नाही नाना, नको, चहाच राहू द्या. तुम्ही आधी बसा, बघू, आपण बसून बोलू. हा, बसा ना तुम्ही, बसा बसा बसा. अहो नाना, तुम्ही तिकडे. नाही नाही, राहू द्या, तुम्ही पाहुणी मंडळी, बसा की.
नाना, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं बघा. महत्वाच्या विषयावर बोलायचंय का? काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? शक्ती ठीक आहे ना? अहो नाना, सगळं ठीक आहे, शक्तीही ठीक आहे. नाना, आम्ही शिवा आणि शक्तीच्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायला आलोय. काय? नाना, काय झालं? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? नाही, तसं काय नाही. तुम्ही शिवा आणि शक्तीच्या लग्नाचा विषय अचानक काढला, पण हा विषय अचानक का काढला? नाना, किती दिवस घोंगडं भिजत ठेवायचं? साखरपुडा सुद्धा ठरलेल्या दिवशी झाला नाही, त्यालाही बरेच दिवस उलटून गेले. मुलंही विषय काढत नाहीत, त्यांचंही बरोबर आहे हो, त्यांना सुद्धा खूप टेन्शन असतं. म्हणून म्हटलं आपण आई वडील म्हणून पुढाकार घेतला पाहिजे, नाही का? नाही नाही, बरोबर बोलताय तुम्ही, पण इतकी घाई का करतोय आपण? इतक्यात लग्न नको. अयो, शिवा शक्तीच्या लग्नाची घाई तुम्हालाच होती ना, आणि त्यांच्या लग्नासाठी उत्साह पण तुम्हालाच होता. मग अचानक काय झालं? तुम्ही नाही का म्हणताय? नाना भाऊ, काही प्रॉब्लेम आहे का? नाना भाऊ, हो नाना भाऊ, काय? कुठे हरवणार? नाही, काय नाही. ते मी हे बघा नाना भाऊ, मी काय म्हणतो, लग्नाचं पक्क करून टाकूया ना. मी तर म्हणतो साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी करूया, काय? आजच गुरुजींची बोलून मुहूर्त काढतो बघा. नाही, अजिबात नाही. काय झालं? गप्प का झालीस? बोल काहीतरी. आपण तुझ्याशी बोलतोय. शिवा, तू हा लग्नाचा विषय असा अचानक का काढलायस? मध्येच शक्ती आपला साखरपुडा होता होता राहिलाय त्या चिटकोबामुळे. आता त्याला पण बरेच दिवस होऊन गेलेत. किती दिवस असं त्या चिटकोबाला घाबरून राहायचं आपण? नाही रे, तसं नाही, मी तसं म्हणत नाहीये. पण काय शक्ती, शक्ती आपण आपला वंश पुढे नेण्यासाठी लग्न नाही करत आहोत. आपलं लग्न ही या काळाची गरज आहे. शक्ती, तुझ्या मैत्रिणीने आपल्याला काय सांगितलं होतं? काय काय कामं करायला सांगितले, विसरलीस का तू? शक्ती, या जगाच्या भल्यासाठी, त्या चिटकोबाला संपवण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. शक्ती, आपल्याला लग्न करावंच लागेल. मग काय एवढा विचार करते शक्ती? याला काय झालं मध्येच? हा का शक्तीसोबत लग्न करायचं म्हणतोय? शक्तीचं लग्न तर चिटकोबासोबत होणार आहे ना? मग ह्याच्यातली मोहिनीची शक्ती निघून गेली की काय? हे बघ, चल आपण लगेच अम्मा आपण सांगूयात. हा चल. अरे